श्रीराम समर्थ सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविदे। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास चौथा अध्याय दुसरा। नमो सद्गुरु कृपा सिंधू तव वचनाचा प्रबोधू ऐकोनी होय परमानंदू अविद्या छेदू तो होय श्रीराम। धन्य तुझी अभय वरदा राम नामी तुझा अति आनंदा म्हणून तव नाम रामानंदा श्री गुरूंनी ठेवियले श्रीराम। तव नामाची लागता गोडी आपे जाती देशोधडी अविद्या स्वमुख मुरडी सुविद्या प्रगटे अंतरात श्रीराम। तव वचन प्राणाहुनी श्रेष्ठ मानोनी वर्ते जनी तोची परमार्थी तोची ज्ञानी सत्य सत्य वाटतसे श्रीराम। अंतरी वचनी अविश्वास बाह्य दावी जो विश्वास तो निरयगती अंधतमास जाई सायासन करिता श्रीराम। जया तव नामाची आवडी अंतरी उठे सेवेची गोडी देहासक्तीची मोडली नरडी कीर्तीची सांडी केली असे श्रीराम। अहंकार सर्प दांडगामस्त हळूच शिरे अंतरगृहात तव विवेक गरुड येताच पळ काढी अतित्वरे श्रीराम। प्रपंच मोहाचे बळकट जाळे चोहो कोडनी मजवेष्टिले तव प्रबोधाग्नीने भस्म केले नवल काय सांगावे श्रीराम। सद्बुद्धी सद्वासना सुविचार सद्भावना हे तुझे देणे मिळेल ज्यांना ते खरे भाग्यवंत श्रीराम। मज न कळे एवढा विचारू एक कळे तू माय मिले करू प्रेम भातुक्याचा देवनी आधारू मग देण्या योग्य ते देशील श्रीराम। गत समासी चरित्र लीला पांडुरंग निघाले काशीला येऊनी उतरले स्टेशनला यथा काळी सुवेळी श्रीराम। उतरताच काशी क्षेत्रास नमस्कार केला गंगेस म्हणती पूर्ण करणे मानस अनुष्ठान सिद्धीसने श्रीराम। तव एक उपाध्ये आले मामे बापूजी सुंगणीवाले विद्वान घनांत वैदिक भले पुस्ती कोण कोठुनी आलात श्रीराम। पांडुरंगाने कळविला वृत्तांत रूप न्याहाळिता झाला चकित म्हणजे आज सकाळी स्वप्नात तुम्हा समी पाहिले श्रीराम। विश्वेश्वर सांगती स्वप्नी या पांडुरंगा घरी आणि चातुर्मास अनुष्ठानी साह्य यासी करावे श्रीराम। बापूजी करीती नमस्कार तो पांडुरंग धरी तसे कर म्हणे बापूजी लेकरावर आशीर्वाद कर सावा श्रीराम। पांडुरंगा स्वगृही नेले स्वतंत्र खोलीत बिराड दिले अडचण पडे ज्या ज्या वेळे ती मुक्त मने सांगावी श्रीराम। नंतर गेले स्नानासी मनकर्णिकेच्या घाटासी अंगावरील कपडे दीन दुबळ्यासी दान केले सर्वही श्रीराम। लंगोटी केली परिधान शिवचिरभूत मने केले स्नान कौपीन केली धारण विश्वेश्वर दर्शन घेतले श्रीराम। घातला साष्टांग नमस्कार प्रार्थिला काशी विश्वेश्वर आपण हे राम भक्त सर्वेश्वर अनुष्ठान निभावणे श्रींकडे श्रीराम। नंतर बिराडी येऊन उत्तम सुमुहूर्त पाहून आरंभिले अनुष्ठान नित्यक्रम तो ऐका श्रीराम। सकाळी 4 वाजता उठती मनकर्णिका घाटी स्नान करीती गायत्री जपगृही एकांती करिता मौन धरियले श्रीराम। माध्यान्हापर्यंत जप करीत पुढे भिक्षेस निघत 7 गृहेच मागून त्वरित गंगेत नेत प्रक्षाळन्या श्रीराम। भिक्षेचे करुणी भागत्रय प्रथम तो अतिथीस जाय द्वितीय तो गौतमी खाय तृतीय ठेविती स्वलागे श्रीराम। नैवेद्य दाखवून रामरायाला नंतर वैश्वदेव करीती भला कुणी आल्या अतिथीला घेऊन भोजन होतसे श्रीराम। भोजन झाल्यानंतर थोडे वाचन चर्चा त्यावर पुढे जप सूर्यास्तोवर अस्तमानी स्नान संध्या गंगा तीरी श्रीराम। रात्र भजन प्रेमळ गोड येती ऐकण्या करुणी सवड सर्वा लागली चटक आवड नित्य येती दर्शनासी श्रीराम। बहुतेक तया भागात पांडुरंग महाराज म्हणत
आपणही यापुढे तया प्रत श्री महाराज संबोधू. श्रीराम. ऐसा चालला नित्यनेम, मुखी अखंड रामनाम. आश्चर्य करीती लोक परम, म्हणती बालयोगी धन्य हा श्रीराम. वय केवढे कोमलसान, आणि कठीण केवढे अनुष्ठान. लोकांची मने आकर्षून, घेतली या बाल महाराजे श्रीराम. अनुष्ठानाची समाप्ती, भिक्षा बहुत जमली होती. 1,000 उठली पंक्ती, अन्नदाने तृप्ती सर्वांची श्रीराम. अनुष्ठान समाप्ती दिनी, तेज पुण्यमूर्ती स्वप्नी. गौर काय अंगी कफनी, सव्य करी माला तुलसीची श्रीराम. खडावा असती पायात, कटी लंगोटी मेखला शोभत. भाली त्रिपुंड घवघवीत, जटाभार शिरी शोभे श्रीराम. जय जय रघुवीर गर्जत, आज्ञा करीती महाराजा प्रत. गोदातीरी जाई त्वरित, दीक्षा देऊ तुझा आम्ही श्रीराम. महाराजांनी त्यांना वंदिले, तदनंतर ते गुप्त झाले. ते स्वप्न पाहोनी बोले, धन्य दिन आज भाग्याचा श्रीराम. महाराज भगिनी मंदाकिनी पतीसह आली यात्रे लागोनी. अकल्पित त्याच भागी येऊनी, उतरली होती एके गृही श्रीराम. त्या भागीची मंडळी दर्शना येती सायंकाळी. मंदाकिनी विचारे स्त्रियांजवळी, दर्शना कोठे जात असा श्रीराम. जवळी येथे एक बालमूर्ती, तपश्चर्यार्थ आले असती. वैराग्य अंगी तेज कांती, दर्शना योग्य असते ते श्रीराम. मंदाकिनी सवे घेऊन आल्या असती दर्शना कारण. मंदाकिनी हात जोडून तटस्थ बालयोग्या पाहतसे श्रीराम. एकमेका खूण पटली, तर मंडळी निघून गेली. मंदाकिनी बंधूजवळ बैसली, म्हणे दादा काय हे श्रीराम. तिकडे केवढा आकांत, शोधोनी गावी वनात. मामा जुनिया शोध लावत, आजी तव शोके अंध झाली श्रीराम. दादा तुझ विरहित आम्ही, किती कंठावा काळ धामी. उद्याच चलावे मज समागमी, तुझ विण जाईना येथोनी श्रीराम. हृदय कंठ दाटोनी आले, नैनी अश्रू वाहू लागले. स्पुंद स्पुंदोनी तया बोले, चाल चाल दादा म्हणून श्रीराम. महाराज तिला समजाविती, म्हणे अनुष्ठान संपताच घराप्रती. येवोनी भेटेन तुम्हा प्रतिवचन, तुला देतो मी श्रीराम. ऐसे बहुपरी समजाविले, तिचे चित्तास शांत केले. भगिनी स्वगृही पाठविले, म्हणती मोहे ग्रासिले होते की श्रीराम. तू चितारिले गुरुवरा, आता निघालो गोदातीरा. तो दीक्षेचा भाग ती साजिरा, श्री गुरुकृपे ऐकू पुढे श्रीराम. ती श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे काश्यन तपानुष्ठानम भगिनी मोह निवारणं नाम. द्वितीयाध्यायांतर्गतः चतुर्थ समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. समास 5वा अध्याय 2. सद्गुरु चरणी ठेविता मस्तक, कळी काळासी पडे धाक. महाघोर पंचपातक यांनी मुख परतविले. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. जयाचा जगी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जरी चरिवनी धेनू 8 वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पासी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. श्री नारायण रामदास फिरुनी आले तया भुवरी. सांगाया निज भक्तिवर्म जगता योजोनिया वैखरी. दावा राम आम्हा कृपा करुनिया, आहे पदी प्रार्थना. श्री प्रल्हाद पदांबुजा करीतसे मी आदरे वंदना. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ.